नमस्कार. वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण वाळवणाच्या प्रकारामधलीच एक रेसिपी बघणार आहे. या ठिकाणी मी गव्हापासून कुरडई कशी बनवायची ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. या ठिकाणी मी 2 किलो गहू घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. 3 दिवस आपण हे गहू भिजण्यासाठी ठेवून देणार आहे. गहू स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये गहू बुडतील एवढं पाणी आपण ठेवणार आहे आणि रोजच्या रोज गहू स्वच्छ धुवून घेणार आहे. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी स्वच्छ धुवून मग आपण याच्यापासून चीक काढणार आहे आणि तो चीक रात्रभर तसाच ठेवून सकाळी उठल्यानंतर आपण हा चीक शिजवून घेऊन त्याच्यापासून कुरडई बनवून घेणार आहे. तर आता आपण ह्या गव्हामध्ये पाणी घालून घेऊया. गहू बुडतील एवढं पाणी मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून आपण याला असंच ठेवून देणार आहे. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ धुवून पाणी बदलून पुन्हा असंच ठेवून देणार आहे. उन्हामध्ये जर ठेवले तर लवकरच येतो चीक याच्यातून, म्हणजे लवकर गहू तयार होतात चिकासाठी. तुम्ही सावलीमध्ये ठेवलं तरीही चालू शकतं, पण रोज स्वच्छ धुवायचे याला, कारण याचा वास येऊ शकतो. म्हणून स्वच्छ धुतल्यानंतर याचा वासही येणार नाही आणि छान बनतात कुरडई पण आपले. गहू 3 दिवस भिजवून झालेला आहे. मी हा स्वच्छ धुवून पण घेतलेला आहे. रोज धुवून घ्यायचा सकाळ संध्याकाळ, म्हणजे याचा वास येत नाही. गहू एकदम आपला सॉफ्ट झालेला आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यातून असं चीक येत आहे बाहेर. तर आता आपण याला पाट्यावर किंवा परातीमध्ये वरवंट्याच्या साहाय्याने वाटून घेणार आहे. मग आपण पाणी घालून चीक काढून घेणार आहे याच्यातून. गहू आपण परातीमध्ये असे वाटून घेणार आहे आणि असे घमेल्यामध्ये काढून घेणार आहे. सर्व गहू वाटून झाल्यानंतर मग आपण याला गाळून घेणार आहे. पाणी घालून वाटून घ्यायचे. हे सगळे गहू माझे वाटून झालेले आहेत आणि आपण याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. आता हा गव्हाचा चोथा आपण असा पिळून बाजूला काढून घेणार आहे आणि मग आपण याला गाळून घेणार आहे. गच्च पिळून घ्यायचे. ह्यातल्या गव्हाचा चोथा बाजूला काढायचा. पूर्ण गहू ह्याच्यातून बाजूला काढून घ्यायचे आपण. याच्यामधून आपण सगळे गहू असे पिळून बाजूला काढून घेतलेले आहेत आणि आता मी याच्यामध्ये पुन्हा पाणी घालून घेणार आहे. मग पुन्हा एकदा आपण पिळून घेणार आहे. मग दोन्ही मिळून परत एकदा आपण मिक्स करून गाळून घेणार आहे. मग आपला चीक हा निवळण्यासाठी रात्रभर तसाच ठेवून देणार आहे. दोन्ही चीक मी एकत्र करून घेतलेले आहेत. आता आपण याला गाळून घेणार आहे. एका चाळणीला मी स्वच्छ असं पांढरं एकदम पातळ असा कपडा बांधून घेतलेला आहे. त्याच्यावर आपण हा सर्व चीक गाळून घेणार आहे. एका बादलीमध्ये मी हा सर्व चीक गाळून घेणार आहे. चीक गाळण्यामध्ये आपण थोडेसे जरा कष्ट घेतले तर मग आपली कुरडई छान अशी शुभ्र होते. त्याच्यामध्ये मग गव्हाची तांबई नाही उतरत. कपड्यामध्ये गाळून घेतल्यानंतर एकदम छान असं डबल गाळलं जातं हे, म्हणून आपण चाळणीवरती कपडा टाकून गाळून घेणार आहे. मग हा असा वरती गव्हाचा उरलेला चोथा असतो तो पण आपण काढून घेणार आहे. सर्व चीक असा 2 वेळा मी गाळून घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकणार आहे. तुरटीचा एक खडा मी याच्यामध्ये टाकणार आहे. त्याच्यानंतर आपण याला पातळ कपड्याने असंच झाकून बांधून घेणार आहे.
आणि रात्रभर असंच ठेवणार आहे. सकाळी उठल्यानंतर याच्यातील पाणी ओतून काढायचं आणि दाटसर असा चीक असतो तोच फक्त आपण कुरडईसाठी वापरणार आहे. मग तो मोजून घ्यायचा आणि जेवढा चीक भरेल तेवढंच पाणी आपण कुरडई बनवण्यासाठी वापरणार आहे. आता याला मी असंच रात्रभर झाकून ठेवणार आहे. चीक रात्रभर तसंच ठेवल्यानंतर त्याच्यातलं पाणी आपण बाजूला करून घेतलेलं आहे. चीक एकसारखा ढवळून घेतलेला आहे कारण खाली तळामध्ये असा घट्ट होतो, म्हणून मी त्याच्या गाठी वगैरे मोडून घेतलेल्या आहेत आणि एकसारखा करून घेतलेला आहे. मी दुसऱ्या भांड्यामध्ये याला मोजून घेणार आहे आणि तेवढंच बरोबर पाणी उकळण्यासाठी ठेवून देणार आहे. त्याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहे. मग आपण या चिकाला पाण्यामध्ये हाटून घेणार आहे. चीक असा मी भांड्यामध्ये ओतून घेतलेला आहे. बरोबर तेवढंच पाणी आपण पातेल्यामध्ये घालून गरम करण्यासाठी ठेवून देणार आहे. 2 किलो गव्हासाठी साधारण एवढा चीक निघालेला आहे. पाण्याला आपले आता उकळे आलेले आहे. त्याच्यामध्ये मी आता मीठ आणि 1 तुरटीचा खडा घालून घेणार आहे. पुन्हा आपण याला उकळे आणणार आहे आणि नंतर खाली घेऊन चीक हाटून घेणार आहे आणि मग आपण याला शिजण्यासाठी गॅसवरती ठेवून देणार आहे. आता आपण याला पुन्हा उकळी काढून घेऊया. पाण्याला आपल्या उकळे आलेले आहे. आपण खाली घेतलेलं आहे पातेलं उतरून कारण चीक हाटून घेणार आहे पूर्ण आपण. आता मी छोट्या पेल्याच्या साह्याने चीक पातेल्यामध्ये घालून घेत आहे. असं ढवळत राहायचं. चीक हटताना असं ढवळलं की मग गाठी नाही होत त्याच्यामध्ये. पाण्यामध्ये चीक पूर्णपणे हटून झालेला आहे. आता मी याला गॅसवर ठेवून देणार आहे शिजण्यासाठी. चीक पूर्णपणे दाटसर होईपर्यंत आपण त्याला ढवळत राहायचं कारण त्याच्यामध्ये गाठी होण्याची शक्यता असते. एक साधारण 20-25 मिनटं असंच मी ढवळत राहिले, म्हणून बघा एकसुद्धा गाठ राहिली नाही याच्यामध्ये आणि पीठ एकदम छान असं तयार पण झालेलं आहे आपलं. आता आपण याला शिजण्यासाठी झाकण घालून ठेवून देणार आहे. लोखंडी तवा असेल तुमच्याकडे तर त्याच्या खाली पातेल्याच्या ठेवू शकतो आपण, कारण मग खाली हे पीठ लागत नाही म्हणून ठेवायचा तवा. पीठ शिजलं का नाही हे बघण्यासाठी आपण थोड्या वेळाने झाकण उघडून बघूया. तोपर्यंत आता हे असंच शिजण्यासाठी ठेवून देणार आहे. पीठ आपलं शिजलं की नाही ते बघून घेऊया आपण. आता मी हात ओला करून घेतलेला आहे. जर आपल्या हाताला हे पीठ चिकटलं नाही तर आपलं पीठ हे शिजलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि मग एका प्लास्टिकच्या कागदावर टेरेसवर आपण ह्या कुरडया सोऱ्याच्या साह्याने घालून घेणार आहे. सोऱ्याच्या साह्याने मी अशा कुरड्या पाडून घेणार आहे. मी एका कपड्यावर प्लास्टिकचा पेपर टाकलेला आहे आणि त्याच्यावर ह्या कुरडया टेरेसवर पाडून घेणार आहे आणि उन्हात छान अशा कडकडीत दोन्ही साईडने आपण वाळवून घेणार आहे. कुरडई आपली वाळवून छान तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण याला तळून सुद्धा बघणार आहे. साधारण 2 किलो गव्हापासून ह्या एवढ्या कुरडई तयार झालेल्या आहेत. आता आपण याला तळून बघूया. कुरडई आपली वाळलेली आहे, तर आता मी तुम्हाला तळून पण दाखवणार आहे. या ठिकाणी मी तेल गरम करण्यासाठी ठेवून दिलेले आहे. आता आपण तळून बघूया कुरडई. बघा किती छान फुलून पण आलेली आहे कुरडई आपली आणि किती शुभ्रही दिसत आहे ही. तुम्हाला मी कुरडई तळून पण दाखवलेली आहे, तुम्ही बघू शकता. छान अशा फुलून आलेल्या आहेत आणि एकदम शुभ्र अशा पण झालेल्या आहेत. तर तुम्ही नक्की बनवून बघा. गव्हाच्या चिकापासून घरच्या घरी कुरडया करण्यासाठी थोडंसं अवघड वाटतं, पण ह्या झाल्यानंतर आणि खाल्ल्यानंतर एकदम टेस्टी अशा लागतात. त्यामुळं
घरच्या घरीच तुम्ही कुरडईची रेसिपी नक्की बनवून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉन ही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील। सध्या आंब्यांचा सीझन चालू आहे, त्यामुळे आमरस सोबत पण आपण ही कुरडई खाऊ शकतो।